जे जे आपणास ठावे देते दुसऱ्यासी देई, जे जे आपणास ठावे देते दुसऱ्यासी देई. शहाणा करून सोडी सकळ जना, शहाणा करून सोडी सकळ जना. तोची गुरु खरा, तोची गुरु खरा. आदि चरण तयाचे धरा, आदि चरण तयाचे धरा. नमस्कार. अर्थातच तुम्हाला माझ्या भाषणाचा विषय समजलाच असेल, गुरुपौर्णिमा. मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहित आहे की माणूस हा सर्व प्राणी मात्रांमध्ये सर्वश्रेष्ठ समजला जातो, कारण त्याच्याकडे विद्या आहे आणि हीच विद्या देण्याचे काम हे आपले गुरु करत असतात. आपला पहिला गुरु म्हणजे ती आपली आई असते. जसे या जगात बाळ जन्माला आल्यावर सर्वात पहिल्यांदा या विश्वाची ओळख करून देते ती म्हणजे आपली आई. मग सुरू होतो अखंड ज्ञानाचा जीवनभराचा प्रवास. मित्रांनो, तुम्हाला आठवते का चिऊ, काऊ, माऊ हे प्राणी पक्षी तुम्हाला कसे समजले हो? पापा पापा म्हणून आपल्याला पाणी कोणी पाजले? मम्मम म्हणून अन्न घटकांची ओळख कोणी करून दिली? म्हणजेच आईने आपल्यासाठी तयार गुरुतत्व स्वीकारले आहे. अनेक जण म्हणतात की आपण जन्मल्यानंतर आई आपली गुरु असते, पण मी तर म्हणते की आईकडून शिकण्याची प्रक्रिया ही गर्भातच झाली असते. आपण 9 महिने पोटात असल्याने प्रथमतः आईच आपली गुरु ठरते. याचेच उत्तम उदाहरण सांगायचे झाले तर ते महाभारतात पाहायला मिळते. चक्रव्यूहात शिरवण्याचे ज्ञान हे अभिमन्यूंनी आपल्या आईच्या पोटात ग्रहण केले होते. गुरु हा केवळ शिस्तप्रिय माळकुटा नसतो, तर तो केवळ मायाळू, प्रेमळ, संवेदनशील असतो. हे सर्व गुण आपल्या ठळकपणे आपल्या आईतच दिसून येतात. आपण बाहेरून आल्यावर सर्वजण काही वेगळेच प्रश्न विचारतात. तू काय केलंस? तू किती कमवलंस? तू माझ्या वस्तू आणल्यास का? एवढा वेळ का झाला? पण आई म्हणते, बाळा तू काही खाल्लंस का? एवढी ही परमोच्च पातळीची संवेदनशील असते. म्हणूनच तर ती गुरुपदाला जाऊन पोचते. छत्रपती शिवाजी महाराज यांना जिजामातेंकडून शिकवण मिळाली आणि त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून दाखवले. एवढेच का हो, तर जागतिक कीर्तीचे नेत्रतज्ञ सुद्धा 1 लाखाहून अधिक लोकांना दृष्टी देणारे डॉक्टर तात्या रहाणे सुद्धा म्हणतात की माझी आई हीच मला जीवनाची प्रकाशाची वाट दाखवणारी आद्य गुरुमाऊली. मला पण माझ्या आईविषयी सांगावंसं वाटतं की मी जे हे वक्तृत्व सादर करत आहे ते पण मी माझ्या फक्त आई गुरुमुळेच. मी ठामपणे म्हणते की आई हा आपला गुरु आहे का? या खोलवर तपशिलात मी न जाता मी माझ्या आई गुरुस वंदन करून मी जाता जाता एवढेच बोलते. चालले असेल तुरु तुरु, चालले असेल तुरु तुरु, बोलले असेल चुरू चुरू, बोलले असेल चुरू चुरू. पण आई असेल गुरु गुरु, गुरु गुरु. पण आई असेल गुरु गुरु, गुरु गुरु. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.